स्वामींचे स्वरूप. स्वामी असे आहेत. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अक्कल से खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे स्वरूप व त्यांची लक्षणं, कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार, अघटित लीला कळणार नाही व अनुभवास येणार नाही. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहे. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजेच सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. त्यांनी स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषशाही विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, संप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे. स्वामी अचलोपम म्हणजेच उपमा न देता येण्यासारखे अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतार्क्य, अनुत्तम, सर्वोत्कृष्ट आहेत. स्वामी तपोमय, अजर, यतीश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रिद्धिसिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम, क्रोधादी विकार नाहीत. तसे संकल्प आणि विकल्प नाहीत. ते सर्व साक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील अर्थ, आनंद, प्रेम आणि सुखरूप आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अतिविराट वटवृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी मुळात दत्तनगर आहेत. मूळ आहेत. म्हणून सध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांच्या आसन कशाचाही आधार अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र, सूर्य, तारे उदयस्थापलीकडचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत. सर्व स्वामी सर्व जीवांचे पापी व पुण्यवान सदृदयी म्हणजेच जिवलग आहेत. जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्यूलोकात घेतलेला आहे. स्वामी अंतसाक्षी, प्रत्येकाच्या हृदयात असणारा व अंतपरात्मा आहेत. स्वामी अतींद्रिय समर्थगामी म्हणजे स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी मुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाहीत. ते निर्मोही, निरहंकारी, तुल्यनिंद, स्तुतिमौनी व निर्विकारी आहेत. साक्षी आहेत. म्हणून ते म्हणायचे, मला नमस्कार करा किंवा करू नका, माझे नामस्मरण करा किंवा करू नका, मी आहे स्वामी. अहम भावहीन प्रसन्नात्म भाव असे आहेत. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्यांच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागवतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी त्रैलोकाश्रय म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ यांच्या आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभाव, आत्मत्वातून निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तिरूप व्यक्त होतात. स्वामी त्रिविध तापहार, जन्म, जरा, मरणाऱ्या अवस्थांतील यातना, आधिभौतिक, अदैविक आणि आध्यात्मिक ताप हरण करणारे, भक्तकाम कल्पद्रुम भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि संकटांपासून वाचवणारे स्वामी परमेश आहेत. इष्ट इति ईश्वर या सर्व विश्वाचे कल्याण, मंगल, सुख, समाधान केवळ स्वामी अच्युत कोटींची शक्ती आहे. बाकी सर्व भ्रम व माया आहे. या मायेच्या नादी लागल्याने, तिच्या मोहात पडल्याने केवळ अकल्याण व दुःखच आहे. स्वामी संगविवर्जित म्हणजे मोहमायेपासून दूर असल्याने संयमी, जागृती संयमी आहेत. म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध हा सर्व विश्वाला परवडणारा नाही. म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाही. त्यांच्या दुष्प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. सुंदराबाईची मनमानी, सर्व सुंदर विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धरून ठेवले आहे. तर कोप झाल्यास सर्व विश्वाचाच संहार होईल. म्हणून स्वामी रागवत नाहीत, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी म्हणाले, मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती. श्री स्वामी समर्थ.